नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये पनीरची भाजी बनवणार आहे। पनीर खुर्दा बोलतात त्याला। तर बघा मी कसं बनवते, एकदम वेगळी पद्धत आहे। तर त्यासाठी मी आहे ना इथं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची अशी लांब लांब कापून घेतलेले, बारीक कापून कांदा घेतले, टोमॅटो आणि कोथिंबीर। इथं मसाले घेतलेले, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं बेसन आणि थोडंसं चाट मसाला, हे सगळं दह्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे, एकजीव करायचं सगळं। तर इथं पनीर मी आहे ना पाव किलो घेतलेलं आहे। ह्याची पाव किलोची पण भाजी भरपूर होते। तुम्ही सगळे परिवार आहेत ना व्यवस्थित असं पोट भरून खाल एवढी भाजी होऊन जाईल। तर पनीर आहे ना मी असं फक्त अख्खंच ठेवलेलं आहे, फक्त त्याला असे पातळ काप केलेले आहेत। ते दह्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे। आणि इथं मी ना एक लोखंडाची कढई घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये ते पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथं आहे ना ही भाजी आहे ना तव्यामध्ये बनवतात, तर माझ्याकडे तवा नव्हता लोखंडाचा म्हणून मी कढईमध्ये बनवते। तर आता आहे ना मी जे कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च कापून ठेवली होती ना लांब लांब, एकदम लांब लांब, आणि असं बारीक कट केलं होतं, लांब आकाराची पण बारीक कट, ते दह्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपण बघूया पनीर फ्राय झाले का। बघा पनीर आहे ना फ्राय होतं आहे, असं आलटी पलटी करून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे पनीर। तर इथं पनीर फ्राय झाले, मी एका साईडला करणार आहे। आणि आता त्या पनीरचे ना तुकडे करणार आहे। जे कढईला चिटकलेलं आहे ना ते सुद्धा घ्यायचे आपल्याला, थोडं पण वेस्ट नाही करायचं आहे। तर पाहू शकता असं 2 उलथणी घेतलेले आहेत आणि मी अशा पद्धतीने हे पनीर सगळं कट करून घेतलेलं आहे। तर आता आहे ना पनीर असं व्यवस्थित फ्राय झालं ना, ह्याला ताटामध्ये काढायचे। मी काढलं नव्हतं ना म्हणून माझे ना जास्त असं तुकडे जास्त झाले होते। ते ताटामध्ये काढून नंतर त्याच्यामध्ये टाका। तर बघा मी आहे ना इथं भिजवलं होतं ना कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च कापलेली दह्याच्या बॅटरमध्ये, ते पण मी आहे ना तेलामध्ये व्यवस्थित असं छान परतून घेणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे आहे ना परतून घेते। परतून झालं की आपल्याला याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। असं आलटी पलटी करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। थोडं पण आपल्याला कढईला चिटकलेलं असेल तरी पण ते काढून काढून परतायचं आहे। तर बघा मस्त असं बॅटर झालेलं आहे, पाहू शकता। आता ह्याला आहे ना मी ताटामध्ये काढून घेते। तर मी आहे ना पनीरसोबत परतलं म्हणून पनीरचे तुकडे जास्त झाले, त्यासाठी मी बोलते की पनीर आहे ना जी आपण भाजी आहे ना फ्राय करून घेतल्यानंतर पनीरचे तुकडे टाका त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त तुकडे होणार नाहीत। तर बघा इथं आहे ना हे सगळं कढईचं काढून घेतलेलं आहे, जर आपण वेस्ट नाही केलेलं आहे। इथं तेल आणि बटर थोडंसं टाकलेलं आहे, त्याला वरून आहे ना जिरेची फोडणी मारायची आहे। थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि आता आपल्याला मसाले कांदा, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। इथं आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी। आता आहे ना कांदा टोमॅटो आहे ना मस्त असं परतून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आहे ना सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि बाकीचे ड्राय मसाले टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला असं करून टाकलेला आहे। थोडंसं त्याच ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे, कारण आपला कांदा टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे। तेल सुटेपर्यंत थोडीशी साखर टाकायची आहे, कारण टोमॅटोचा आंबटपणा, मसाल्याचा तिखटपणा सगळं बॅलन्स होण्यासाठी। तर आता हे सगळं मसाला आहे ना जो परतला होता तो सगळा त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये, आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर आता ह्याला स्लो गॅसवरती वाफेवरती ठेवायचे आणि याच्यावरती आहे ना थोडीशी मलाई टाकायची आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। आता मी आहे ना घरची दुधावरची मलाई होती ना त्याला चांगली फेटली आणि तेच टाकलेली आहे, पाहू शकता। तर मस्त असं परतलं गेलं आहे। तर बघा व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे आणि दुधावरची मलाई पण टाकलेली आहे। बघा आता आपल्याला इथं वाफेवरती ठेवायचे थोड्या वेळासाठी।
तर इथं बघा मी वाफेवरती एक 5-10 मिनटं शिजून दिलेलं आहे. आता जास्त हलवायचं नाही कारण ते पनीरचे तुकडे जास्त होतात त्यासाठी. तर इथं भाजी रेडी झालेली आहे. मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. नवीन रेसिपी आहे पनीरची भाजी. तर चला तर मग नक्की तुम्ही ट्राय करा. चला तर मग बाय.